गोपाल कृष्ण भगवान की राधा सरकार की श्रीमद् भागवत महापुराण अच्युतानंद की राधे। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने भाविकांच्या भावनेतून श्रमिकांच्या श्रमातून ज्ञानामृताने ओथंबलेल्या भक्तिमय वातावरणामध्ये गेली आपण 3 दिवस झालं कथा रसपान करत आहोत। आज कथेचा चतुर्थ दिवस आहे आणि 4थ्या दिवसाची सेवा करत असताना इथं जमली सर्व माता भगिनी पुरुष मंडळ आबालवृद्ध तरुण मंडळ, माझे सर्व स्टेजवरती उपस्थित असलेले सर्व जीवलक मित्रमंडळी, माझे सहकारी, गोड अशी साऊंड सिस्टीम, या सुंदर अशा निवेदनामध्ये आपण कथा रसपान करत आहोत। कालपर्यंत आपण कथा रसपान केली। शुकदेवांचं आगमन झालं। परीक्षित राजा एक एक प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचं उत्तर देत भगवंताच्या काही अवताराचंही आपण काल वर्णन केलं। भगवंताचा वराह अवतार, भगवंताचा कपिल भगवान अवतार, भगवंताचा दत्तात्रय अवतार। सृष्टी विस्तारामध्ये पहिला पुरुष जन्माला आला, त्या पुरुषाचं नाव काय होतं? स्वयंभू मनू। वा, स्वयंभू मनू पहिल्या पुरुषाचं नाव आहे। आणि पहिली स्त्री जन्माला आली, तिचं नाव काय? शतरूपा राणी। तिला 3 मुली झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती। आकुतीचं लग्न झालं रुची प्रजापती बरोबर, देवहूतीचं लग्न झालं कर्दम ऋषी बरोबर। 2 कन्याचा काल आपण विस्तार पाहला होता। आता राहिली एक, तिचं नाव आहे प्रसूती, आणि एक सांगितली की नंतर मग प्रियव्रत आणि उत्तानपाद राजा। करणे थोडं कमी करते, इथला आवाज वाढवता सगळ्याचा। आता प्रसूतीचा विचार करायचा आहे आपल्याला। प्रसूती मातेचं लग्न झालं रुची आपलं दक्ष प्रजापती बरोबर। दक्ष प्रजापती पत्नी आहे, तिचं नाव आहे प्रसूती माता, आणि यांना 60 मुली झाल्या। श्रद्धा, दया, मैत्री, उन्नती, मेधा, स्मृती, धूर्ती, मूर्ती, तितिक्षा, अशा 60 मुली आहेत। त्या सर्वांचे लग्न झाले। काही धर्माला दिल्या, एक पितृगणाला दिली, एक अग्नीला दिली, आणि लाडकी सती ही शंकरजीला देण्यात आली। प्रसूती मातेचा विस्तार सांगतोय बरं। आणि दक्षाची मुलगी सती ही शंकरजीला देण्यात आली। शंकरजी बरोबर सती मातेचा लग्न सोहळा संपन्न झाला। अशी कथा ऐकल्या ऐकल्या परीक्षित राजा म्हणायला लागला, गुरुदेव, याच दक्षाने आपल्या शंकरजींचा अपमान केला होता आणि त्याचं मस्तक शिरछेद झाला, आणि मग मात्र त्याला अज म्हणजे बकऱ्याचं मस्तक आणून ठेवलं। हे काय झालं होतं याची सविस्तर कथा सांगा। आपणही थोड्या वेळामध्ये कथा पाहणार आहोत।
कारण का प्रजापती पद हे दक्षाला मिळालं, दक्ष प्रजापती झाला आणि त्याचा सत्कार समारंभ ठेवला। आपल्याकडे अशी पद्धत आहे, एखादा व्यक्ती एकट्या सिंहासनावर बसला, एखाद्या सिंहासनावर बसल्यानंतर त्याचा महाराज आपण काय करत असतो, सत्कार करत असतो। सरपंच झाला तरी सत्कार, खासदार झाला तरी सत्कार, सत्कार केला जातो। दक्षाचा सत्कार ठेवला। सभेसाठी सगळेजण आले। महादेव सुद्धा सभेमध्ये येऊन बसले, पण सभेमध्ये दक्षाला येण्यासाठी थोडा वेळ लागणार होता हे महादेवाला कळालं। महादेव म्हणायला लागले, सुंदर असा नरदेव, आपलं सुंदर अशी वेळ मिळालेली आहे आणि दक्षाला येण्यासाठी जर वेळ लागत असेल तर आपला तेवढाच वेळ कशाला वाया घालू द्यायचा आहे। आणि मग मात्र त्यांनी महाराज डोळे बंद केले आणि शंकरजीनं भजन सुरुवात केलं। आता शंकरजी कोणाचं भजन करतात? शंकरजी रामाचं भजन करतात। कोणतं भजन आहे? श्रीराम जय राम जय राम, जय हो श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। ओ श्रीराम जय राम जय जय राम, टाळी वाजवा, टाळी वाजवा। श्रीराम जय राम जय जय राम, 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्यावर रामचंद्र भगवान की। महादेव भजन करतायत रामाचं। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम
श्रीराम जय राम जय जय राम राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। महादेव भजन करतात रामाचं आणि राम भजन करतो महादेवाचं, ते एकमेकाचं भजन करतात। आपण सगळेजण ऐकतो महाराज, पण कलियुगातले लोक हरिहार भेद करायला लागले। महादेवाचे भक्त इकडे येत नाहीत आणि इकडचे भक्त तिकडे जात नाहीत। आपल्या ठिकाणी भेदभाव आहे, पण त्यांच्या ठिकाणी अजिबात भेद पाहायला मिळत नाही। आडव्या गंधावाले म्हणतात आम्ही उभ्या गंधाला मानित नाही, तर उभ्या गंध्यावाले म्हणतात आम्ही आडव्या गंधाला मानित नाही। पण तुम्ही जरी नाही म्हणलं तर काय होतं? आपण बोललं म्हणजे काय झालं? आपण विरोध केला म्हणजे काय झालं? खरं पाहिलं तर ते परब्रह्म तत्व एकच आहे। एक नाण्याच्या दोन बाजू जसे आहेत तसं महाराज ब्रह्मा आणि शिव ते एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। 500ची नोट उलटी दिली काय आणि स्वैशा दिली काय त्याची किंमत तेवढीच आहे। तसा शिव आणि ब्रह्माची तत्वाची एकच किंमत आहे। त्याच्यामध्ये आपण काहीही मतभेद केले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काही तिळमात्र बदल होत नाही, कारण का ते एक एकाचे हृदय आहेत। एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, हरी हरा भेद नाही नका करू वाद। दोनी सारी खे सारी खे, दोनी सारी खे सारी खे, दोनी सारी खे सारी खेरा, दोनी सारी खे सार खे, दोनी सारी खे सारी खे, दोनी सारी खे सारी खे, दोनी सारी खे सारी खेरा, दोनी सारी खे सारी विठ्ठल ईश्वर सखे, विठ्ठल ईश्वर सखे, दोनी सारी खे सारी खे, दोनी सारी खे सारी खे, दोनी सारी खे सारी, दोनी सारी खे सारी खे। त्यांच्यामध्ये मतभेदपणा नाही, त्यांच्यामध्ये मतभेद नाही, आपल्यामध्ये मतभेद आहेत। एखादा दुकानदार त्याच्याजवळ आपण गेलो दुकानावरती आणि एखाद्या दुकानदाराला विनंती केली, दुकानदार मला फक्त गोडी पाहिजे, साखर नको, जमल काय? हॅलो हॅलो हॅलो, जमल काय? फक्त मला गोडी द्या, साखर नको, जमते का? साखर घेतली की गोडी आलीच, गोडी म्हटलं की साखर आलीच। तसंच आहे महाराज, शिव आला की ब्रह्म आलंच आणि ब्रह्म आलं की शिव आलाच। पण आपल्यामध्ये मतभेद आहेत। मी कधी कधी विनोदानं एक गोष्ट सांगत असतो महाराज, त्या एका घरी वीरशैवाची मुलगी विष्णू भक्ताच्या घरी दिली। कळालं का? वीरशैवाची मुलगी म्हणजे महादेवाच्या भक्ताची मुलगी कोणाच्या घरी दिली? विष्णू भक्ताच्या घरी। विष्णू भक्त म्हणजे उभ्या गंधाचे आणि महादेवाचे भक्त म्हणजे आडव्या गंधाचे। ती पोरगी नवीन होती महाराज, गेली सकाळी उठली अशी ते पोत्र घेतलं ना अशी सारवायला लागली। पहिलं जुन्याच्या काळामध्ये फरशी नव्हत्या त्यावेळेस पोत्र असायचं, आहे की नाही माहिती? पोत्रानं सारवायचं। आणि पोत्र कशाचं असतंय? पोत्र कशाचं असतंय? नव्या कपड्याचं। हा
टाकून दिलेल्याचं पोतर असते, नव्या कपड्याचं नसते. ते पोतर घेत असताना सुद्धा 2-3 नमुन्याचं असते. ते असं खायली असं सारवायला लागलं की त्याला भोसऱ्या म्हणतात. तेच पोतर घेऊन असं उभं सारवलं की त्याला सारवण म्हणतात. आणि तेच पाणी जर पातळ केलं डब्यात घेऊन असं टाकलं की त्याला काय म्हणतात? सडा म्हणतात. दाजी तुम्हाला भरपूर माहिती दिसाल. माता भगिनी तुमचे सगळे काम होते हे पहिले आधी, हे पहिले काम तुमच्याकडेच होते का नाही? आणि मग ती पोरगी उठली, महाराज अशी सारवायला लागली. तेवढ्यामध्ये सासरा उठला, सासरा जवळ आला, सासरा म्हटला, सुनबाई जी मामाजी, हे असं आडवं सारवणं आमच्या घरी जमत नाही. का मामा? आपण विष्णू भक्त आहोत. हे आडवं सारवणं तुझ्या बापाच्या घरी, तुझा बाप आडव्या गंधाचा, मी उभ्या गंधाचा आहे, मला आडवं सारवलं जमत नाही. आडवं सारवायचं नाही, उभं सारव. आता उभं सारवायचे काय नाही, पण पोरगी म्हणली मामा तुमच्या मनावर. तिनं कसं तरी असं उभं सारवायला सुरुवात केली. म्हातारं उठलं, डबं घेतलं, बाहेर दिसायला गेलं, पुन्हा बाहेर जाऊन आलं, हातपाय धुतले, हातात मंजन घेतलं आणि दारात उभा टाकून असं दात घासायला लागलं. ते सुनबाईनं बघितलं. सुनबाई पळत गेली. सुनबाई म्हणली मामाजी, आपण विष्णू बघतायत, आपल्या घरी आडवं जमत नाही, दात आडवे घास, उभे घासा. सासरा म्हणला तेरी बी चुप मेरी बी चुप, मी तुला काही म्हणत नाही, तू मला काही म्हणायचं नाही. एक एकाची हृदय गोडी साखरेच्या ठाई, हरिहर भेद नाही नका गुरु आदा. बस महादेवाची निंदा केली आणि विष्णूचं भजन केलं, आणि विष्णूचं भजन केलं, महादेवाची निंदा केली की नरकाला जावं लागतं. ध्यान ठेवा. विष्णूशी पूजला आणि शिव दुरावला, अद्दपात झाला तयानरा. माझ्या भोल्या शंकरानं माझ्या पांडुरंगाची वारी केलेली आहे. आपल्या कथेमध्ये पुढे याचे कृष्ण भगवंताचा अवतार धारण झाला, त्यावेळी कृष्णाला बघायसाठी महादेव आलेच का नाही सांगा बरं? आलेच. एक एकासाठी मोठे पण देतात. कळण्यासाठी एक उदाहरण देतो, तुम्हाला कळेल बघा. प्रभू रामचंद्रांनी सेतुबंधन केलं आणि सेतुबंधन झाल्यानंतर तिथे एक लिंग स्थापना केली. त्या लिंगाचं नाव काय? इको जास्त आलं का त्याच्यात? बघा, मला जास्त वाटेल बघ त्याचं. त्या लिंगाचं नाव काय? रामेश्वर. रामेश्वर लिंग स्थापना केली. त्यावेळेस मात्र लखनजीनं प्रश्न केला, एकमेकासाठी किती मोठे पण देतात. ज्यांना व्याकरण कळेल, ज्यांनी व्याकरण शिकलेलं आहे, ज्यांना मराठी चांगली कळते, मराठी शब्दामधले भाव कळतात, त्यांना माझं बोलणं कळेल. ऐका, लखनजीनं प्रश्न केला, प्रभू दादा, या लिंगाचं नाव तुम्ही रामेश्वर असं का ठेवलंय? आणि हाच प्रश्न कैलासावर पार्वती मातेने विचारला, प्रभू या लिंगाचं रामेश्वर असं का नाव ठेवलंय? आता ऐका, एकमेकास किती मोठे पण गातात. राम लखनजीला उत्तर देतात, लखन, या लिंगाचं नाव मी रामेश्वर याच्यासाठी ठेवलंय, रामाचा ईश्वर म्हणून रामेश्वर. आणि पार्वती माताला शंकरजीने उत्तर दिलं, पार्वती, राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. कळलं नाही? कळलं नाही? म्हणजे काय? कशाचा? काय म्हणलो मी? डबल सांगू? अर्थ विचारलाच नाही मी काय सांगितलं, एकमेकाला मोठेपण कसं देतात शब्दामध्ये. लखन म्हणतात या लिंगाचं नाव का ठेवलंय, तर राम उत्तर देतात, रामाचा ईश्वर तो रामेश्वर. आणि तो तिथं त्या ठिकाणी उत्तर देतो शिवजी, ते म्हणतात राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर. म्हणजे विष्णू म्हणायला लागले, माझा ईश्वर जो आहे त्याचं नाव रामेश्वर आहे. आणि राम म्हणायला लागले, माझा जो ईश्वर आहे तो रामेश्वर आहे.
एकमेकाचं मोठेपण गातात. पांडुरंगाची वारी माझ्या भोल्या शंकरानं केली. ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी, मिळवली वैष्णव मांदी, त्याचे चरण बंधुरे शिवनाम मुखी सेविबा कापडी आरे. पांडुरंगाची वारी महादेवानं केलेली आहे. लोकायला पुढं कळणार नाही, लोक महाराज संशय काढतील म्हणून काही खुना सोडल्यात पंढरपुरामध्ये. तुम्हाला माहिती आहेत का खुना? नाही माहिती आहेत? महादेवानं खुना सोडलेल्या माहिती आहेत? कुठं कुठं आहेत? कोणत्या कोणत्या आहेत सांगा? माहिती आहे कोणाला? नाही ना? आता ऐका सांगतो. मग म्हणजे माहीत असलं तर पुढचं सांगतो. माहित नाही ना? सांगू का? हा मग आता ऐका. भोले शंकर पंढरपूरच्या वारीला निघाले आणि पंढरपूरच्या वारीला निघाले की पार्वती माता म्हणली, मालक कुठं चाललात? ते म्हणे पंढरपूरच्या वारीला. आणि एकटेच चाललात का म्हणे? यावेळी मला पण यायचं म्हणे सोबत. पार्वती वारीला यायला नकार नाही, पण तुला वारीमध्ये येणं जमणार नाही, तेवढी वर्दळ तुला जमणार नाही. पार्वती माता म्हणली मी येणार आहे. शंकरजी म्हणले पार्वती पंढरीची वारी म्हणजे पुण्याच्या सारसबागेमध्ये फिरणं नाही बरं, खूपच गोंधळ असतो, तिथं जमत नाही. म्हणे मी येणार आहे. आता स्त्रीच्या पुढं कोणालाही शांत बसावं लागतं. म्हणे ठीक आहे चल. पार्वती माता निघाली वारीसाठी आणि पार्वतीची तयारी बघून गणपती बाप्पा म्हणायला लागले मला पण यायचे वारीला. आता किती अवघड झालं. शंकरजी म्हणले पार्वती तू येत होती ते बरं होतं, आता गणपती निघालाय, त्याला चलता येत नाही आणि ते काय साधा नाही. आणि लेकरू जर महाराज चलत चलत कंटाळलं त्याला उचलून कोण घेईल? त्याला चलणं होत नाही. जे आषाढीची वारी करतात त्यांना विचारा, रोज 28, 25, 30 किलोमीटर चालावं लागतं, एवढं चलणं होत नाही. पार्वती म्हणली लेकरू आधीच येत नाही, निघाले, आता नकार द्यायचा नाही. म्हणे त्याला चलणं होत नाही. पार्वती माता म्हणली यावर्षी पायी दिंडी सोहळा रद्द, यावर्षी इंडिका काढा. आता महादेवाची इंडिका कोणती? महादेवाची इंडिका नंदी. आणि नंदीवरती बसले निघाले. त्याचं एका सुंदर पदामध्ये वर्णन आहे. दस चरण जयाला चौपदी चालत आहे, नयने 11 ज्या पंचमुखास पाहे, खचित चिनवल वाटे अष्टकर्ण जयाला, पशुजरी म्हणू त्या ते 2 पुष्य तयाला. दस चरण जयाला चौपदी चालत आहे. 10 पाय 6 पायांनी चाललेले 4 जण वर बसलेले अरुण महाराज निघाले. कुठे? पंढरपूर. आणि मग महाराज वर पार्वती माता आहे, गणपती आहेत आणि शिवजी निघाले. हा आणि मग पंढरपूरला गेल्यानंतर पंढरीच्या अलीकडे तिथंच पाहिलं गोंधळ पाहाला. आणि पार्वती माता म्हणायला लागली शिवजी हेच का पंढरपूर तुमचं? म्हणे हा शिवजी हेच पंढरपूर. म्हणे एवढ्या गोंधळात मला येणं शक्य नाही. शंकरजी म्हणले पार्वती तुला सय्यदपूर श्रीरामपूर मध्ये सांगित होतो नको म्हणून, आलीस कशाला? आणि मग पार्वती माता म्हणायला लागली मला मध्ये येणं शक्य नाही. आणि मग शंकरजीनं पद्मावती तळ्यावर पार्वती मातेला ठेवलं. आणखी सुद्धा पहा तुम्ही, वाकरीचं रिंगण झालं ना पंढरपूरमध्ये जा, तर पंढरपूरमध्ये प्रवेश करताना सरगम टाकेच्या पाठीमागे, पंढरी दूधच्या पाठीमागे तिथं जवळ एक पद्मावतीचं मंदिर आहे. ते पार्वती माता राहण्याचं ठिकाण आहे. आणि मग मात्र चंद्रभागेला भोले शंकर गणपती आले, आंघोळ केली, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि घाटाच्या वर गेले. आणि घाटाच्या वर गेल्या गेल्या तिथं चौकामध्ये सगळ्या दिंड्या एकत्रित झाल्या. पंढरपूरमध्ये, पंढरपूर सय्यदपूर नाही, पंढरपूर श्रीरामपूर. हा. आणि मग मात्र महाराज सगळ्या दिंड्या एकत्रित आल्या. प्रत्येक दिंडीचं भजन आहे, प्रत्येक दिंडीमध्ये वारकरी आपापल्या टाळाच्या गजरामध्ये नामचिंतन करतात. 2 मिनिटं आपण सगळेजण पंढरपूरसाठी जाऊयात. दोन्ही हात वर करून सुंदर असं सगळ्यांनी भजन करायचं. ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली
महाराज की महादेव पंढरपूरला गेल्यासारखं वाटलं का नाही सांगा बरं? पंढरपूरला गेल्यासारखं वाटलं का नाही वारकरी? आणि ज्याला पंढरपूर मध्ये गेल्यासारखं वाटलं नाही त्यानं माझ्या गाडीला डिझेल टाका नेऊन दाखवतो. ते कॅमेरा जाते. हा पंढरपूरमध्ये एवढे भजन मी का मला माहिती आहे का? हे तुम्ही सगळेजण भजनी मंडळ आहे, तुम्हाला माहिती आहे, माता बंगला सगळ्याला माहिती आहे. एका दिंडीतलं एकसारखं भजन नसते. कोण्या दिंडीत कोणतं तर कोण्या दिंडीत कोणतं, म्हणून मी 4-5 भजन म्हणले म्हणजे सगळ्या दिंडीतले भजन आले. कोण्या दिंडीत काकडा चालू आहे, कोण्या दिंडीत हरिपाठ चालू आहे, कोण्या दिंडीत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आहे, कोण्या दिंडीत ज्ञानबा माऊली तुकाराम आहे, कोण्या दिंडीत रामकृष्ण हरी आहे का नाही? आपापलं भजन आहेत. आणि तेवढ्या गर्दीमध्ये महादेव गेले बैला सकट, नंदी सकट. एक गरम डोक्याचा वारकरी होता. वारकरी म्हणला, ए वारकरी बुवा, इथं माणसाला चालतंय तेव्हा पंढरपूर मध्ये तू बैल मध्ये घातला, वेड आहे का म्हणे? आणि मग महादेवाला कळालं. महादेव म्हणले, नंदी वारकरी बोलतोय ते खरं बोलतोय, खरंच आहे म्हणे. इथं वारकऱ्याला चालता येत नाही, तुला मी मध्ये घेऊन आलो. आणि वारकरी जर बिघडला रे आणि त्यानं जर उभी पताका आडवी केली तर पळायला जागा आपल्याला पुरणार नाही म्हणे. आणि खरंच आहे, वारकऱ्याच्या नादाला कोणी लागायचं नाही. एक सांगतो तुम्हाला, बाकीच्या कोणाच्याही नादाला लागा पण वारकऱ्याच्या नादाला लागू नका. जो वारकऱ्याशी नळला तो आडवा झाला समजा. कारण का वारकरी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. वारकऱ्याला जर महाराज तुम्ही शांत पद्धतीनं बोललात, वारकऱ्यांच्या मागण्या तुम्ही मान्य केलात, वारकऱ्याचा महाराज आपण जर सन्मान केला तर वारकरी एवढ्या निष्कपट मनाचा आहे, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाथाळाच्या काठी देऊ माता. म्हणून वारकरी संप्रदाय असा श्रेष्ठ संप्रदाय आहे. म्हणून वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकार, वारकरी संप्रदायातल्या गायकवादकांनी, वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक संत महात्म्याने आम्हाला शिकवण दिलेली आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद ब्रह्म अमंगल. हे जरी वारकरी संप्रदाय शिकवत असला तरी एखाद्या वेळेस जर आमच्या वारकरी संप्रदायावर जर कोणी जर महाराज बोट जर उभा टाकत असेल तर ती बोट छाटण्याची सुद्धा ताकद वारकरी संप्रदाय घेऊन चालतो. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आता आपल्या गावातले सगळे भजनी मंडळ तुम्ही सगळ्याला माहित आहे, देहूमध्ये एक कंपनी होती, त्या कंपनीचं नाव आहे डाऊ कंपनी. त्या डाऊ कंपनी हटवण्याचं काम कोणी केलं? एकाही राजकीय पक्षाने त्या डाऊ कंपनी हटवण्याचं काम केलं नाही. देहूमध्ये कोट्यवधी रुपयाची इमारत बांधली होती आणि त्या डाऊ कंपनीचं महाराज विषारी पाणी आपल्या इंद्रायणी मातेमध्ये सोडलं होतं. वारकऱ्यांच्या लक्षात आलं, वारकरी म्हणायला लागले, हे जर विषारी पाणी जरा इंद्रायणी मातेत आलं तर इंद्रायणी माता ही व्यवस्थित राहणार नाही आणि तेच पाणी आम्ही तीर्थ म्हणून प्राशन करतोय, ते पाण्याचं पिण्याचं पाणी पुन्हा राहणार नाही, शुद्ध पाणी राहणार नाही, प्रदूषण होईल, जलप्रदूषण होईल. आणि आमची गोमाता जशी रक्षण करण्यासाठी धावून सगळे हिंदू बांधव गेले, तसं महाराज इंद्रायणी मातेचं रक्षण करण्यासाठी वारकरी संप्रदायातली सगळी महाराज मंडळी तिथं आंदोलन करण्यासाठी सामोरी गेली. आणि ती डाऊ कंपनी हटवण्याचं काम कोणत्याच राजकीय पक्षानं केलं नाही, तर ती डाऊ कंपनी हटवण्याचं काम फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाने केलेलं लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणखी सुद्धा वारकरी संप्रदायावर अत्याचार व्हायला लागले. वारकरी संप्रदायावर जे उठतं ते बोलतं, वारकरी संप्रदायाची नक्कल करायला लागले लोक. वारकरी संप्रदायाने महाराज आपल्याला एवढं शिकवण दिली आणि आपण जर वारकरी संप्रदायाची नक्कल करायला लागलो, टेस्टा करायला लागलो, तर वारकरी संप्रदाय तो आपल्याला मान्य करणार नाही. म्हणून वारकरी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. आणि एकदा वारकरी जर बिघडला रे बिघडला, त्याच्या खांद्यावर पताका आहे, त्याच्या खांद्यावरची पताका जोपर्यंत ती पताका
बस शोभिवंत दिसते, पण त्या वारकऱ्याच्या जर नादाला कोणी लागलं, वारकऱ्या जर कोणी बोललं, तर तो वारकरी एवढी कुवत अंगात ठेवत असतो, तो पताका घेत असतो, खिशात ठेवतो, त्याच दंडुक्याने मारत असतो. ध्यान ठेवा. भले तरी देऊ बस, आणि पुढं लगेच आहे त्याच्या नाताळाचे काठी देऊ माता. म्हणून वारकरी संप्रदाय सगळ्यात मोठा संप्रदाय, लक्षात ठेवा. भारत देशासारखा देश नाही, गंगेसारखं तीर्थ नाही, पंढरी सारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा या जगतावर पंथ दुसरा नाही. सगळ्यात मोठा वारकरी संप्रदाय. इथं सगळ्याला अधिकार आहे. वारकरी संप्रदाय महाराज सगळ्याला अधिकार देतो. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनासी. भगवत नामचिंतन करून सगळेजण उद्धरून जाण्यासाठी हा वारकरी संप्रदाय सुलभ आहे. म्हणून आपण संतांनी आपल्याला वर्म सांगितलंय, कलियुगात देव मिळावा असं वाटत असेल तर तुम्हाला यज्ञयाग क्रिया करून आपला वेळ घालवू नका. आणि आपल्याला देव मिळेल याची गॅरंटी नाही त्याच्यामधून, पण महाराज संत महात्मे सांगतात तुम्हाला देव निश्चित भेट देईल. त्याच्यासाठी एकच साधना करा, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. म्हणून दिंडीला जात असतं, वारीला. म्हणून माझी विनंती आहे, ज्यांनी आतापर्यंत आषाढीची वारी केली नाही त्यांना वारी करा. आषाढीची वारी कोण कोण केली? तर महिनाभर चालत कोण कोण केली? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 40 60 70. बस पाठीमाग आमच्या काकानं हात वर केला. बस वारकरी आहेत ते. वारकऱ्यांना सगळ्यांना दिंडीमध्ये गेलं पाहिजे. आपण सुद्धा बाकीचे जोपर्यंत हातात पायात ताकद आहे, डोळ्याला दिसतंय, कानाला ऐकू येतंय, तोपर्यंत माझी कळकळीची विनंती आहे, आषाढ्याची वारी केल्याशिवाय राहू नका. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू, होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. आता येईल त्या आषाढीला चला तुम्ही, माझी विनंती असेल. कोण्या दिंडीत जा, कोण्या दिंडीत जा. आमची दिंडी आहे, सोमेश्वर महाराज संध्याकाळी येतच आहेत. आमची दिंडी आहे. आमच्या दिंडीत या, कोण्या दिंडीत जा महाराज, कोणत्याही दुसऱ्या नंबरच्या, कुठे जा पण जा, एकदा वारी करा, आयुष्यात एकदा वारी करा. ज्यानं एकदा वारी केली ना त्याला घरी करमतच नाही महाराज. मग ते दरवर्षी वारीला जावं वाटतं त्याला. जरी एखाद्या वेळी गुडघे जरी महाराज साथ देत नसतील, चलता येत नसेल, ते घरी बसल्या ठिकाणी म्हणते, आज माऊलीचा मुक्काम सासवडला आहे बघा, आज माऊलीचा मुक्काम जेजुरीला आला बघा, आज माऊलीचा मुक्काम वाल्याला आला बघा, आज माऊलीचा मुक्काम लोणंदला गेला बघा. आता लोणंदचा सकाळचा नैवेद्य होईल आणि चांदोबाच्या लिंबापाशी माझ्या माऊलीचं उभं रिंगण होईल. तरडगावला माझे माऊली येतील, पुन्हा फलटणला येतील, पुन्हा बरडला येतील माझे माऊली. आता माळशिरसचं रिंगण खेळतील सदाशिवनगरमध्ये. हो, असं सगळा सोहळा इथं बसल्या ठिकाणी करतो महाराज. खूपच वारीमध्ये प्रेम असतं महाराज, खूपच आनंद असतो. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, एकदा तरी आयुष्यात पंढरीची वारी करून बघा, आषाढीची वारी महिनाभर चलून बघा. निघा या संसारातून बाजूला. हे काय असं चालूच आहे, म्हशी ढोरं बैल हे चालूच आहे, हे काय नाही, हे मेलं तरी असंच राहणार आहे, हे काय नाही, हे संसार असाच आहे. कधीतरी बाहेर निघा आणि बघा पंढरीची वारी केली करून. का वारी करायची पंढरपूरची? याचं कारणच आहे. पंढरपूरची वारी लोक करतात, माझे माऊली ज्ञानोबाने केली, माझ्या तुकोबराने केली म्हणून करायचीच आहे, पण साक्षात महादेवानी माझ्या पंढरीची वारी केली म्हणून करायची आहे. आणि मग मात्र महाराज नंदीला सांगितलं, मी दर्शन करून येतो, तू इथं थांब. आता माझ्याकडे बघा, पंढरपूरला गेला